Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. I know तुम्ही बोर्ड एग्जाम साठी प्रिपेअर करताय आणि तेवढ्यातच एक नोटिफिकेशन येतं की सीईटीचं फॉर्म फिलिंग प्रोसेस चालू झालेलं आहे आणि बरेचसे स्टुडंट पॅनिक होऊन जातात की मी फॉर्म कसा भरू, कधी भरू, काय प्रोसेस आहे, नेमकं कसं भरतात, कॉलेजमध्ये जाऊन भरायचंय की क्लासमध्ये जाऊन भरायचंय की कुठे भरायचंय. तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुमच्या सगळ्या क्वेरीज क्लिअर होतील. ठीक आहे. नेक्स्ट, फॉर्म फिलिंग प्रोसेस चालू झालेली आहे. सो फॉर्म फिलिंग प्रोसेसचे डेट्स व्यवस्थित बघा. 16 जॅन पासून 1 मार्च पर्यंत मी वरती टाइप पण करून ठेवलेलं आहे आणि मी लिहितीये पण, सो दॅट तुम्ही त्याच्यावरती फोकस करावं. 16 जॅन पासून 1 मार्च पर्यंत तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. सो पॅनिक प्रोसेस मध्ये जाऊन आत्ताच फॉर्म फिल करायला बसायचं नाहीये. संडेला फॉर्म फिल करा जेव्हा तुमचं बाकीचं शेड्यूल काही नसणार आहे, क्लास कॉलेजेस नसणार आहे. सो संडेला तुम्ही निवांत फॉर्म फिल करू शकता. 1 मार्च पर्यंत डेट आहे. हे पहिली गोष्ट क्लिअर आहे. त्याच्यानंतर एक्झाम डेट्स लक्षात ठेवा, कारण एकतर तुम्ही PCB चे स्टुडंट असू शकता प्रिपेअरिंग फॉर बायोलॉजी, किंवा तुम्ही PCM चे स्टुडंट असू शकता आणि तुमच्या दोघांसाठी डेट्स डिफरंट आहेत एक्झामच्या. फॉर्म फिलिंगची सगळ्यांची डेट हीच आहे, 16 जॅन टू 1 मार्च, पण ही एक्झामची डेट आहे. ठीक आहे. एक्झाम फॉर PCB स्टुडंट्स बघा, एक्झाम डेट 16 to 23 एप्रिल, म्हणजे बायोलॉजी वाले PCB वाले स्टुडंट्स यावेळी पहिल्यांदा एक्झाम देणार आहेत. 16 पासून 23 एप्रिल पर्यंत शिफ्ट वाईज असणार आहे. ऍडमिट कार्ड वरती डेट येईल, त्याच डेटला तुम्ही पेपरला जायचंय. ठीक आहे. आणि PCM मॅथ्स वाले जे स्टुडंट आहेत ते नंतर, म्हणजे 25 पासून 30 एप्रिल पर्यंत तुमची एक्झाम डेट असणार आहे. एक्झाम शिफ्ट मध्ये होते. 25 समजा आहे आज तारीख, तर आज मॉर्निंग शिफ्ट आणि इव्हिनिंग शिफ्ट अशा 2 शिफ्ट असतात. ऍडमिट कार्ड वरती क्लिअरली येतं कोणता दिवस आणि कोणती शिफ्ट आहे. सो 2 गोष्टी क्लिअर झाल्या. एक्झाम फॉर्म फिलिंग 16 जॅन टू 1 मार्च, सो घाई करायची नाहीये. आणि एक्झाम स्टार्ट होणार आहे 16 to 23 बायोलॉजी स्टुडंटसाठी अँड 25 to 30 PCM स्टुडंटसाठी. त्याच्यानंतर थोडंसं मी तुम्हाला एक आयडिया देते की तुमची एक्झाम, बोर्ड एक्झाम जी आहे ती संपणार आहे 19 फेब्रुवारीला आणि लगेच मग 16 पासून तुमचे CET चालू होणार आहेत. म्हणजे आपल्या हातामध्ये 30 डेज आहेत असं म्हणूया, की 30 पेक्षा कमी 27 डेज आहेत फक्त आपल्याकडे. आणि PCB वाल्या स्टुडंट्सना टोटल 68 चॅप्टर्स रिवाइज करायचे. कसे? फिजिक्सचे 8+16, 8 चॅप्टर्स 11 स्टँडर्डचे, 16 चॅप्टर्स 12 स्टँडर्डचे, 24 येते. केमिस्ट्रीसाठी 9+16, तिकडे पण फिजिक्स केमिस्ट्री सेमच आहे मॅथ्स वाले स्टुडंट. मग फरक काय पडतो? बायोलॉजी मध्ये 4+15 म्हणजे 19 टॉपिक्स आहेत, पण मॅथ्स मध्ये बघा 10+15, 10 चॅप्टर्स आहेत 11 स्टँडर्डचे आणि 15 चॅप्टर्स आहेत 12 स्टँडर्डचे. टोटल 25 टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे. सो टोटल PCB वाले स्टुडंट 68 चॅप्टर्स प्रिपेअर करतायत, तर PCM वाले स्टुडंट 74 चॅप्टर्स तुम्हाला प्रिपेअर करायचे. आणि ऑन अन ऍव्हरेज सगळ्यांच्या प्रिपरेशनसाठी 27 डेज आहेत. ठीक आहे. कारण 16 एप्रिल पर्यंत काउंट केलं तुम्ही 19 फेब पासून, तर 27 डेज आहेत. आणि मग पुढे PCM वाल्यांना अजून थोडासा टाइम भेटतोच आहे, तो पण एक जवळपास 10 दिवसाचा. सो 27 डेज टू 37 डेज आपण पकडू शकतो, इतकं टाइम तुमच्याकडे आहे. ओके, चलो. सो ऑन अन ऍव्हरेज मी पकडू शकते की तुमच्या सगळ्यांकडे 30 डेज आहे आणि 30 डेज मध्ये तुम्हाला इतके टॉपिक रिवाइज करायचे आहेत. आणि रिवाइज करायचे असं म्हणण्यापाठीमागं एकमेव हेतू आहे की तुम्ही बोर्ड एक्झामसाठी प्रॉपरली अभ्यास करा. कारण तुम्हालाही माहिती आहे की CETची एक्झाम ही बोर्ड्सच्या पॅटर्नवरती डिपेंड असते, आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्ट बुक वरती. त्याच्या बाहेर तर क्वेश्चनही जात नाहीये. अँड दॅट इज वाय तुम्ही बोर्ड एक्झामसाठी जितक्या स्ट्रॉंगली आणि जितक्या ओबिडियंटली प्रिपेअर कराल, ऑनेस्टली प्रिपेअर कराल, तोच स्कोर तुमच्या CET एक्झाम मध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. ही गोष्ट क्लिअर आहे. आता नेक्स्ट थिंग, आता फॉर्म फिल करण्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला याच व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगणार आहे. आणि इथे मी वेबसाईट पण दिलेली आहे, www.mahacet.org. वेबसाईट व्यवस्थित बघा, डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे, डायरेक्टली क्लिक केलं तरी पण चालेल. आता इथून पुढचा व्हिडिओ फक्त तेच स्टुडंट बघतील जे घरी बसून संडेला फॉर्म फिल करणार आहेत निवांत आरामात, न पॅनिक होता.
जर तुम्ही पॅनिक होत असाल, तुम्हाला समजत नसेल काय करू काय करू काय करू, तर इथे बसून गलती करायची नाहीये. हा व्हिडिओ बघायचाच नाही तुम्ही. संडेला डायरेक्टली बाबांना घ्यायचं, आईला घ्यायचं, नेट कॅफेमध्ये जायचं आणि नेट कॅफेवाले दादाला सांगायचं की माझा सीईटीचा फॉर्म भरायचा आहे, तो तुम्हाला भरून देईल. थोडे एक्स्ट्रा पैसे येईल, 100-200 रुपये एक्स्ट्रा द्या त्याला, पण तो तुमचा फॉर्म व्यवस्थित फिल करून देईल. ठीक आहे. सो जर तुम्ही पॅनिक होणाऱ्या स्टुडंट्स पैकी असाल तर तुम्ही फॉर्म फिल करू नका. जस्ट गो फॉर नेट कॅफेज. आणि जर तुम्ही फार शांत काम डोक्याने फॉर्म भरू शकता असं तुम्हाला वाटत असेल तर इथून पुढचा व्हिडिओ पाहायचा. क्लिअर? चलो देन लेट स्टार्ट. काय करायचं तुम्हाला? सगळ्यात पहिल्यांदा गुगल वरती जाऊन सर्च करायचंय www.mahaceet.org. आणि तुम्हाला माहितीये गुगल वरती सर्च केला की आपल्याला असा काहीतरी इंटरफेस दिसणार आहे. करेक्ट आहे? मग पहिलीच वेबसाईट आहे बघा. हा सिम्बॉल आपला सीईटीचा असतो, तो तुम्हाला माहितीच आहे. सीईटी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट, याला क्लिक करायचं. ठीक आहे. त्याला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर, आता नाही संडेला करायचंय, ते क्लिक केल्यानंतर किती सुंदर अशी डिझाईन असणार आपलं सीईटीचा इंटरफेस आहे बघा. खूप सुंदर इंटरफेस बनवलाय आता त्यांनी. प्लस आपल्या हेल्पसाठी इथे प्रगती दिली आहे. ठीक आहे. आस्क प्रगती. आणि आपण सगळं प्रगतीला विचारूनच करायचंय. प्रगतीवरती इथे क्लिक करा. एक चॅट सेक्शन दिसतो. क्लिअर आहे सगळ्यांना? पहा इथे. सो तुम्हाला वेबसाईट वरती जाऊन परत काही सर्च करायचं नाहीये. आस्क प्रगती, प्रगती आपल्या हेल्पसाठी आहे. क्लिक करा आणि त्याच्यानंतर प्रगतीचा मेसेज फक्त तुम्हाला रीड करायचंय. सो पहिला मी वाचते तुमच्यासाठी. इथून रीड करायला स्टार्ट करा. हाय, आय एम प्रगती. आय कॅन हेल्प यू विथ द क्वेरीज. प्लीज सिलेक्ट. काय सिलेक्ट करायचंय? फर्स्ट ऑप्शन सीईटी रजिस्ट्रेशन. काय करतो आपण? सीईटी रजिस्ट्रेशन. सीईटी रजिस्ट्रेशन वर क्लिक केलं की हे झालं सेकंड पेज. सेकंड पेज वरती म्हणते की डिपार्टमेंट चूज करा. कोणतं डिपार्टमेंट आहे तुमचं? टेक्निकल एज्युकेशन. आपली जी सीईटी आहे ती कोणती आहे? टेक्निकल एज्युकेशन. दुसरं तिसरं काही क्लिक नाही करायचं. हा, टेक्निकल एज्युकेशन. नेक्स्ट, टेक्निकल एज्युकेशन मध्ये कोणती सीईटी पाहिजे तुम्हाला? MHT सीईटी पाहिजे. पहिलाच ऑप्शन. बीई, बी फार्म, ऍग्रिकल्चर अँड बी प्लॅनिंग. पहिलाच ऑप्शन. बाकी खाली जायचं नाही. वन्स यू क्लिक MHT सीईटी. MHT सीईटी मध्ये काय पाहिजे तुम्हाला? एलिजिबिलिटी क्रायटेरिया लिंक पाहिजे का? नको. तुम्ही इलिजिबल आहात म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहताय. बरोबर आहे ना? एक्झाम शेड्यूल हवाय का? नाही. सीईटी ऍप्लिकेशन फीज हवायत का? फीज मी सांगून देते तुम्हाला व्हिडिओमध्ये. रजिस्ट्रेशन लिंक हवी आपल्याला. बघा मी किती वेळा हायलाइट केलं. काय हवंय आपल्याला? रजिस्ट्रेशन लिंक. दुसरं तिसरं काही नाही. रजिस्ट्रेशन लिंक एकदा मागितली की प्रगती तुम्हाला डायरेक्टली पोर्टल हा शब्द लिहून देतीये. यू कॅन सी दिस वर्ड पोर्टल. पोर्टल वरती जस्ट तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे. क्लिक द वर्ड पोर्टल. क्लिक केलं की देन अगेन असा एक सुंदरसा इंटरफेस दिसतो. एक साइडला लिहिलेलं असतं साइन इन आणि आपला हात बरोबर इथेच जातो. आपण ईमेल टाकतो, पासवर्ड टाकतो, साइन इन म्हणतो. नो, यू ऑल आर न्यू युजर्स. तुम्ही 12वी फ्रेशर्स आहात ना, तर तुम्ही न्यू युजर आहात. सो यू आर न्यू युजर. इथे रजिस्टर वरती क्लिक करायचंय, याच्यावरती नाही. ही सगळ्यात पहिली मिस्टेक आपण करतो. आपण सगळे न्यू युजर आहे तर तुम्हाला पहिल्यांदा करावं लागेल रजिस्टर. डन. नेक्स्ट. त्याच्यानंतर रजिस्टर वरती तुम्ही क्लिक केलं की असा एक तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करायचा आहे. तिथे दिसत नसेल तर मी इथे लिहून दिलेले माझे डिटेल्स. फुल नेम ऍज पर SSC HSC मार्कशीट. तुमचं मार्कशीट वरती नाव तुम्ही पाहिलं का कधी? असं उलट असतं, पवार प्रार्थना प्रताप. तर तसं तुमचं नाव मध्ये पण सरनेम आधी, मग तुमचं नेम आणि मग पप्पांचं नेम असणार आहे. बट रिस्क घेऊ नका. 10वीचं मार्कशीट घ्या, त्याच्यावरचं नेम जे आहे जसं आहे तसं याच्यामध्ये टाईप करा. ठीक आहे. आणि त्यांनी ते असंही सांगितलेलं आहे की जर फक्त तुम्ही तुमचंच नाव वापरत असाल, असते पद्धत बाबा की मी कोणाचंही नाव लावणार नाही पाठीमागे, मी फक्त प्रार्थना. ठीक आहे. तर तुम्हाला पुढे काही नाव नसेल तर मग स्पेस देऊन डॉट द्यायचा आहे. बट मेजॉरिटी स्टुडंट ह्या कॅटेगरीमध्ये नाहीयेत, सो मी जास्त एक्सप्लेन नाही करत ती गोष्ट. नेक्स्ट आहे ईमेल. तुमचा ईमेल आयडी तुम्हाला टाईप करता येतो. फक्त जीमेलचं स्पेलिंग चुकवू नका. काही गडबडीत जीमेलचं स्पेलिंग चुकतं आणि मग होतं काय? मेल येतच नाही, अपडेट येतच नाही, OTP येतच नाही. पासवर्ड व्यवस्थित तुम्हाला जो काही सेट करायचंय तो करा, पण कुठेतरी लिहून ठेवा. पासवर्ड हे खूप इम्पॉर्टंट थिंग आहे.
कन्फर्म पासवर्ड, देन मोबाईल नंबर हा स्वतःचाच द्या किंवा आईचा किंवा बाबांचा. तिघांच्या व्यतिरिक्त कोणाचाही फोन नंबर द्यायचा नाहीये, कारण त्याच्यावरती OTP येतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, तुमचा रिझल्ट जेव्हा तुम्हाला पाहायचा आहे तेव्हा पण हा मोबाईल नंबर, हा मेल ID गरजेचा असतो. कारण ऍप्लिकेशन नंबर जर आपण कधी विसरलो तर रिकव्हरीसाठी या 2 गोष्टी लागतात आपल्याला. नेक्स्ट आहे डेट ऑफ बर्थ. सो पहिला लिहायचं तुम्हाला डेट, देन मंथ अँड देन इयर. 27/07/1998 माझी बर्थ डेट लिहिली आहे, तुमची बर्थ डेट व्यवस्थितपर्यंत तिथे लिहा. आणि लास्टला तुम्हाला हा रजिस्टर नावाचा ऑप्शन दिसतो. येस, त्या रजिस्टर नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतरची सगळी प्रोसेस मी रेकॉर्ड करून ठेवलेली आहे. मी तुम्हाला आता तो व्हिडिओ प्ले करून दाखवते. व्यवस्थितपणे त्याला फॉलो करा आणि संडेला फॉर्म भरून टाका. ठीक आहे. फर्स्ट विचारलेलं आपल्याला फादर्स नेम, फर्स्ट नेम ओनली. तुम्ही व्यवस्थित तुमचे डिटेल्स त्याच्यामध्ये टाईप करून ठेवाल. मी माझे डिटेल्स फिल करतेय. जेंडर मेल फिमेल जे काही आहे सिलेक्ट करा. रिजन मध्ये 2 ऑप्शन आहेत, रूरल आणि अर्बन. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातून येत आहे, विलेज लेवलला येत असाल तर रूरल, आणि जर तुम्ही सिटी एरियामध्ये बिलॉंग करत असाल तर अर्बन. तर मी कोल्हापूर सिटी मधून फिल करते तर मी अर्बन सिलेक्ट करेन. नॅशनॅलिटी इंडियन. मॅरिटल स्टेटस मी मॅरिड आहे तर मी मॅरिड सिलेक्ट करेन. तुम्ही अनमॅरिड आहात सगळेजण, तुम्ही अनमॅरिड सिलेक्ट करायचं इथे. चला मी तुमच्या टाईपने फॉर्म भरते तर मी पण अनमॅरिडलाच क्लिक करते. नेक्स्ट मदर्स नेम, तुम्हाला फक्त फर्स्ट नेम लिहायचंय. रिलीजन हिंदू, जे काही रिलीजन आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. मदर टंग, माझी मराठी आहे, तुमचं काय आहे. मोस्ट ऑफ आपण सगळे महाराष्ट्रीयन स्टुडंट, आपली मदर टंग मराठीच आहे. जर तुम्ही अदर स्टेट मधून व्हिडिओ पाहत असाल तर केस आहे की तुमची मदर टंग हिंदी गुजराती अशी काही असू शकते. अॅन्युअल इन्कम बाबांना विचारायचं आहे आणि मग त्या टेंटेटिव्ह अराउंड तुम्हाला हे इथे फिल करून टाकायचंय. ठीक आहे. चलो ऍड्रेस लाईन, ऍड्रेस परमनंट ऍड्रेस हे करायचं आहे. पूर्ण डिटेलिंग करायची अशी काही ऍज सच गरज नसते. जस्ट तुम्ही ऍट पोस्ट, मी कोल्हापूर राहते तर मी ऍट पोस्ट कोल्हापूर टाकेन. ऍड्रेस लाईन 2 एखादं लेन किंवा तुमच्या बिल्डिंगचं नाव वगैरे तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. अँड देन बाकी सगळ्या लाईन्स इतक्या काही इम्पॉर्टंट नाहीयेत. चलो नेक्स्ट स्टेट महाराष्ट्र. डिस्ट्रिक्ट जे काही तुमचं डिस्ट्रिक्ट आहे. तालुका. ठीक आहे. विलेज, तुम्ही काय विलेजला बिलॉंग करताय. डिस्ट्रिक्टमध्येच राहत असाल तर डायरेक्टली तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे ते टाका. पिनकोड, जो काही तुमच्या एरियाचा पिनकोड आहे. STD कोड बघायचे गरज नाहीये. फोन नंबर, तुमचा फोन नंबर. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इथे तुमचा नंबर नसेल, तुमचा पर्सनल नंबर तर आईचा किंवा बाबांचा द्या, कारण त्याच्यावरती OTP येतो. ऍड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स, परमनंट ऍड्रेस वेगळा असेल, तुम्ही आता वेगळीकडे कुठे राहत असाल तर फक्त हे फिल करायचं आहे. अदरवाईज इथे एक चेकबॉक्स आहे, टिक करा. दॅट इज सेम ॲज परमनंट ऍड्रेस. सेम डिटेल्स वरचे खाली कॉपी पेस्ट होतील. अदर डिटेल्स मध्ये ते विचारतायत, आर यू डोमिसाइल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात का, तर येस. मायनॉरिटी आहात का, तर नाही, मी मायनॉरिटी नाहीये. सो तुम्ही असाल नसाल कन्फर्म विथ युअर फॅमिली आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये तिथे फिल करायचं आहे. आर यू अ पर्सन विथ डिझॅबिलिटी, तुम्हाला कोणती डिझॅबिलिटी आहे का त्यानुसार तुम्ही इथे फिल करा. तर येस किंवा नो मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कारण जर तुम्हाला काही डिझॅबिलिटी असेल, म्हणजे हिअरिंग किंवा विजनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला स्क्राईब देतात ते. दॅट इज वाय तुम्हाला इथे ते फिल करायचं असतं. सिलेक्ट SSC इक्विव्हॅलंट पासिंग इयर, कोणत्या साली तुम्ही SSC पास केलेला आहे. ठीक आहे. तर मी 2016 ची पास आउट आहे, तर तुम्ही जे इयर ऑफ पासिंग आहे ते तुम्हाला पुट करायचंय. SSC म्हणजे आजपासून 2 वर्षापूर्वी तुम्ही पास आउट झालेला आहे. सो तुम्हाला लिहावं लागेल पासिंग इयर 2021. नेक्स्ट SSC इक्विव्हॅलंट फॉर टोटल पर्सेंटेज, तुम्ही तुमचे पर्सेंटेज टाका. देन SSC इक्विव्हॅलंट बोर्ड कोणतं होतं, तर आपलं बोर्ड असतं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी, जे पहिलाच ऑप्शन येतं त्याला सिलेक्ट करायचंय. सिलेक्ट SSC स्कूल स्टेट, कोणत्या स्टेटमध्ये तुम्ही बिलॉंग करता. तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे तर महाराष्ट्राच्या स्टेटमध्ये बिलॉंग करतं. इन केस काही एक्सेप्शन असेल तर दुसरं स्टेट येईल, बट मोस्ट ऑफ द स्टुडंटसाठी इथे महाराष्ट्र ऑप्शन सिलेक्ट करायचंय. आर यू अपियर्ड फॉर 12th HSC, 12th स्टँडर्ड तुमचं कम्प्लीट झालेलं आहे
की तुम्ही आता अपिअरिंग आहात. तर इथे बघा, जर तुम्ही 2021 म्हणजेच 2 वर्षापूर्वी तुमची 10वी झाली आहे आणि आता तुम्ही 12वी मध्ये आहात, जर तुम्ही 12वी मध्ये आहात तर तुम्हाला इथे अपिअरिंगला टिक करायचंय. येसला टिक करायचंय. पण जर तुम्ही रिपीटर असाल, ठीक आहे, तरीही इथे येसच टिक करा, कारण इथे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही अपिअरिंग करताय किंवा यू हॅव बीन अपिअर्ड, ऑलरेडी ते झालेलं आहे. ओके, आता नेक्स्ट पुढे चला. सो डेटा अपडेटेड सक्सेसफुली असं येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर रजिस्टर नाव वरती क्लिक करा. काय टेक्निकल एज्युकेशन कन्फर्म करायचं. UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट, तुम्ही सगळे अंडर ग्रॅज्युएट आहात. MHT CET 2024. रजिस्टर नाव. त्याच्यानंतर परत एक पोर्टल ओपन होतं ज्याच्यामध्ये भरपूर सारी इन्फॉर्मेशन आपल्याला दिसतीये. शक्यतो ही इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतःहून रीड करा. ठीक आहे, कारण याच्यामध्ये डिक्लेरेशन आहे, खाली तुम्हाला टिक करायचंय की तुम्ही हे सर्व वाचलेलं आहे का. त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस सांगितलेले आहेत. इथे पॉइंट नंबर 4 मध्ये फीज फॉर जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट आउटसाइड महाराष्ट्र स्टेट फी असणार आहे आपली 1000 रुपीज. ठीक आहे, फॉर ओपन कॅटेगरी. पण जर तुम्ही अदर कॅटेगरीला बिलॉंग करत असाल, जसं की SC, ST, OBC, VJ, DT, NT, A, NT, B, NTC, NTD, SBC, EWS, PWD यापैकी काही कॅटेगरीला तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमची फी असणार आहे ₹800. सो 1000 रुपीज आहे ओपन कॅटेगरी अँड अदर कॅटेगरीसाठी 800 फीज आहे. ऑल ऑर्फन जेंडर अदर कॅन्डिडेट्स विल हॅव 800 रुपीज. ठीक आहे. सो टेंटेटिव्ह फीज दिलेले आहेत आपल्याला आणि सांगितलेलं आहे की एक्झाम ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT असणार आहे. हे तुम्हाला माहितीच आहे नॉर्मली. ह्या बाकी सगळ्या गोष्टी वाचायच्या तुम्हाला व्यवस्थित आणि देन हा चेकबॉक्स टिक करायचा आहे. रेड लेटर्स मध्ये ते सांगतायत कॅन्डिडेट कॅन यूज ओनली 1 मोबाईल नंबर अँड ईमेल ID फॉर 1 ऍप्लिकेशन फॉर्म. सो मी तुम्हाला सांगितलं की तुमचाच नंबर द्या, कारण त्याच्यावरती OTP येतो. आणि ईमेल ID टाईप करताना व्यवस्थित टाईप करा, कारण तिथे होतात थोडेसे एरर, जसं की जीमेलचं स्पेलिंगच चुकतं आपलं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला मेल येत नाहीत. सो हे सगळं टिक केल्यानंतर तुम्हाला आय एक्सेप्ट अँड प्रोसीडला जायचंय. ठीक आहे. इन्फॉर्मेशन तुम्ही वाचलेली आहे, हे डाउनलोड करून वाचलेलं आहे. आय एम एक्सेप्टिंग द टर्म्स अँड कंडिशन्स आणि मी प्रोसीड करतो. आता बघा, तुम्ही डिटेल्स ऑलरेडी टाकलेले असतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये ते ऑटोफिल झालेलं आहे. कॅन्डिडेट्स फुल नेम, त्याच्यानंतर तुमच्या बाबांचं नाव, आईचं नाव, जेंडर हे चेक करायचंय फक्त तुम्हाला. मी मॅरिटल स्टेटस माझा अनमॅरिड केलेला, मी आता तो चेंज करणार आहे, पण तुम्ही क्रॉस चेक करायचंय तुमच्या एंडवरून. ठीक आहे. चलो, बाकी सगळे डिटेल्स तर ओके आहेत. कन्फर्मेशन घ्यायचंय, सगळं व्यवस्थित रीड करायचंय, टाइम लागलं तरी चालेल. मेल ID शक्यतो परत चेक करा आणि कॉन्टॅक्ट नंबर. अँड सेकंड थिंग इथे तुम्हाला दिसतंय अॅन्युअल फॅमिली इन्कम, जे की तुमचं वार्षिक उत्पन्न आहे कुटुंबाचं, ते ऑप्शनल आहे, ते टाकायलाच पाहिजे असं काही नाहीये. अँड मग देन फायनली बॉटमला तुम्हाला एक सिक्युरिटी पिन इथे व्यवस्थित कॅप्स लॉक वगैरे सर्व बघायचंय. 9 मला दिसतोय, Y दिसतोय, S दिसतोय, 5 दिसतोय अँड देन कॅपिटल M. ते तुम्हाला वेगळं येईल, तर तुम्ही व्यवस्थित सेव्ह अँड प्रोसीड करा. आता सो आपली एक स्टेप तर झाली आहे. कॉन्टॅक्ट नंबरला माझ्या OTP आलेला आहे, मी OTP टाईप करते. आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेच CET कडून तुम्हाला तुमच्या नंबरला म्हणजेच कॉन्टॅक्ट नंबरला मेसेज येतो, तुमचा ऍप्लिकेशन नंबर जो की तुम्हाला इथे दिसतोय. याचा स्क्रीनशॉट करून ठेवायचा. ऍप्लिकेशन नंबर फार इम्पॉर्टंट असतो, कारण रिझल्ट चेक करताना सगळ्यात पहिला ते तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर विचारतात, जो की स्क्रीनवरती पण दिसतोय आणि आपल्याला येणार आहे आपल्या टेक्स्ट मेसेज थ्रू, व्हॉट्सअप नाही, टेक्स्ट मेसेज थ्रू. सो तुम्हाला प्रॉपर असा मेसेज आलेला आहे, तो मेसेज पण सेव्ह करायचा आहे. अँड देन लेट्स प्रोसीड. प्रोसिजर झाली. इथे स्टेप्स दिसतात तुम्हाला. ऍप्लिकेशन नंबर दिसतोय, माझं नाव व्यवस्थित दिसतंय, युजर रोल ऍप्लिकंट आहे आपण, IP ऍड्रेस वगैरे ते आपल्या गरजेचं नाहीये. स्टेप 1 रजिस्ट्रेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे.
स्टेप 2 मध्ये डोमिसाईल अँड कॅटेगरी डिटेल्स आपल्याला अजून हे फिल करायचंय. ठीक आहे. डोमिसाईल, आर यू डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र? येस टाकलेलं आपण. कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, ओपन कॅटेगरी आहे माझी तर मी ते सिलेक्ट करते. तुम्ही अकॉर्डिंगली सिलेक्ट करायचंय. डू यू बिलॉंग टू इकॉनॉमिकली वीकर सेक्शन? नो, कारण बघा मी आता अॅन्युअल इन्कम चेंज केली आहे माझी, तर इतक्या अॅन्युअल इन्कमला इकॉनॉमिकल वीकर सेक्शन नसणार आहे. आणि जर तुम्ही अंडर EWS म्हणजेच इकॉनॉमिकल वीकर सेक्शन येत असाल तर त्याच्यासाठी एक सर्टिफिकेट असतं, ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. एंटर कास्ट नेम, सो इट इज हिंदू मराठा. आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी? नो. डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी? नो. आर यू ऑर्फन? नो. ठीक आहे. सो तुमचे डिटेल्स तुम्हाला तिथे फिल करायचे. चल, SSC म्हणजे 10th स्टँडर्ड, माझं पास आउट इयर मी लिहिलं कारण मी तुमच्यासोबत माझाही फॉर्म भरत आहे. तर तुम्ही कधी पास आउट झालेला आहे? 10th स्टँडर्ड तुमचं कंप्लीट झालं असणार आहे 2021 मध्ये. सो दॅट 2022 मध्ये तुम्ही 11th आणि 2023 मध्ये तुम्ही 12th पास आउट होता. लक्षात ठेवा तुम्ही 2021 मध्ये 10th पास आउट आहात. पर्सेंटेज तुमचे लिहा, माझे 96% होते. देन SSC इक्विव्हॅलंट बोर्ड मी लिहिलेल्या मागाशीच आणि बाकी सगळे डिटेल्स आहेत. चलो, सेव्ह अँड प्रोसीड. सिलेक्ट सब्जेक्ट फॉर MHT CET. MHT CET PCB सिलेक्ट करते मी. तुमचं काय आहे ते व्यवस्थित सिलेक्ट करायचं. PCM, PCB, किंवा जर तुम्हाला दोन्हीचे एक्झाम द्यायचे असतील ना तर इथे ऑप्शन काय आहे? बोथ PCM अँड PCB. तुम्हाला काय सिलेक्ट करायचंय ते व्यवस्थित सिलेक्ट करा. मी PCB सिलेक्ट करत आहे. लँग्वेज किंवा मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर असणार आहे इंग्लिश. ठीक आहे. ओके. आता तुम्ही इथे इंग्लिश सिलेक्ट केलं तर त्या दिवशी स्क्रीनवरती तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनवरती क्वेश्चन हे इंग्लिश लँग्वेजमध्येच येतील. कन्फर्म युअर लँग्वेज, परत एकदा कन्फर्म करा इंग्लिश. ठीक आहे. चलो, स्पेसिफाय प्रेफरन्सेस. तुम्हाला CETची एक्झाम कुठे द्यायची आहे? तर मला आता द्यायची कोल्हापूरमध्ये, तर मी कोल्हापूर सिलेक्ट करेन. पहिल्यांदा आपल्याला स्टेट विचारलं तर चलो, स्टेटमध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं. एखाद्याला हाऊसच असते की मला गोव्याला जाऊन एक्झाम द्यायची, त्यांनी गोवा सिलेक्ट करायचं. देन सिलेक्ट एक्झाम सेंटर डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये द्यायचे. शक्यतो तुम्ही प्रेफर करा ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही राहताय. ट्रॅव्हलिंग करणं त्यावेळी पॉसिबल नसतं. आपण ट्रॅव्हलिंगमध्ये टाइम वेस्ट करण्याऐवजी जवळचीच डिस्ट्रिक्ट आणि जवळचंच सिटी प्रेफर करायचंय. देन सिलेक्ट करायचंय आपल्याला सेंटर डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स 2. जर कोल्हापूरमध्ये नाहीच मिळालं मला तर मला मग कुठे जायला आवडेल? इट इज लाईक पुणे. चला मग पुण्यामध्ये भरू आपण. ठीक आहे. देन प्रेफरन्स नंबर 3, दुसरीकडे कुठे तर आता जाणं, मुंबई सिटी जवळ आहे मग. आणि त्याच्यानंतर प्रेफरन्स नंबर 4, बघा हे एक्झाम सेंटर सिलेक्शन. 4th मी सांगली सिलेक्ट करते. आता तसं बघायला गेलं तर मला कोल्हापूर जवळ आहे, मग सांगली, मग पुणे आणि मग मुंबई, बट दॅट्स नॉट अ बिग डील. तुम्हाला पहिला प्रेफरन्स शक्यतो भेटतो कारण आजच फॉर्म फिलिंग प्रोसेस चालू झाली आहे म्हणजे 16th, तर त्याच्यामुळे तुम्हाला पहिला प्रेफरन्स मिळून जाईल. सो बिंदास लवकर फॉर्म भरा, विदाउट मिस्टेक्स फिल करा, तुम्हाला पहिली सिटी भेटून जाईल. देन आपल्याला इथे फोटो सिलेक्ट करायचा आहे, फोटोग्राफ आणि सिग्नेचर. ठीक आहे. सो फोटोग्राफ आणि सिग्नेचर थोडंसं व्हॉट्सअपला वगैरे तुम्हाला अपलोड ते करून घ्यावं लागेल. सगळ्यात मेन टास्क तर फोटो आणि सिग्नेचर अपलोडचा आहे. इथे 2 ऑप्शन दिसतात. पहिल्यांदा सिलेक्ट अपलोड टाईप, फोटोग्राफ वरती पहिला मी क्लिक केलेलं आणि त्याच्यानंतर ओपन, कॅमेरा, रीलोड, क्रॉप आणि अपलोड. अपलोड वरती क्लिक करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अपलोड वरती क्लिक केल्यानंतर पीसीच्या डाउनलोड फाइल्स मधून तुम्हाला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. मी साइन सिलेक्ट करताना ते तुम्हाला दाखवते. सिग्नेचर वरती जायचंय. परत सेम तो बॉक्स ओपन झाला. देन यू हॅव टू गो टू फर्स्ट ऑप्शन वरती जायचंय. पहिल्यांदा तुम्हाला ओपन. ठीक आहे. डायरेक्टली अपलोड नाहीये, पहिल्यांदा तुम्हाला ओपन मध्ये जायचंय आणि पीसी मध्ये ती फाईल कुठे आहे ते बघा. शक्यतो तुम्हाला सापडेल अशा लोकेशनला त्याला ठेवायचंय. सो व्हॉट्सअप वरून पहिला फोटो आणि सिग्नेचर घ्या. मोबाईलमध्ये फोटो काढायचा, फोटोग्राफचा, आयडेंटिटी साईज फोटोग्राफचा आणि सिग्नेचर. पहिला ओपन मध्ये जायचं. देन तुम्हाला जायचंय, तुम्हाला जिथे तुम्ही फाईल सेव्ह केली आहे सिग्नेचरची आणि फोटोची. आता ही माझी सिग्नेचर आहे तर मी तिला ओपन करते. बघा इथे ती दिसेल आणि एकदा दिसायला लागलं की मग तुम्हाला अपलोड म्हणायचंय. मी सेम वे मध्ये फोटो अपलोड केलेला आहे. सो आयडेंटिटी साईज
जो काही फोटोग्राफ असेल आणि सिग्नेचर असेल हे पहिल्यांदा मोबाईलमध्ये घ्या. मोबाईल थ्रू ते लॅपटॉपला ट्रान्सफर करा वाया व्हॉट्सअप. मग ते थोडंसं फास्ट काम होईल. सेव्ह अँड प्रोसीड केलं. देन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आपल्याला. पॅन कार्ड. सो पॅन कार्ड इथे तुम्हाला अपलोड करावं लागेल. अँड अगेन डॉक्युमेंट अपलोडची प्रोसेस सेम असेल. सो तुम्ही पटपट तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या. ओपन नंतर जिथे तुमची फाईल सेव्ह आहे सिलेक्ट अँड देन लास्ट ऑप्शन आहे अपलोड. ठीक आहे. सो फोटो क्लिअर पाहिजे फक्त. अपलोडिंग व्यवस्थित होऊ दे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू मध्ये तुमचं पॅन कार्ड दिसत असतं. सेव्ह अँड प्रोसीड. ओके. सो पॅन आधार जे तुम्ही सिलेक्ट कराल तेच तिथे अपलोड करायचं. मी पॅन सिलेक्ट केलं सो पॅन अपलोड केलं. आधार सिलेक्ट केलं असतं तर आधार अपलोड केलं असतं. वन्स तुमचं अपलोडिंग प्रोसेस कंप्लीट झाली परत तुमचे डिटेल्स दिसतात. तुम्हाला एकदा व्यवस्थित ते वाचायचे. तुम्ही करेक्ट फिल केलेले आहेत का. अँड लास्टला जाऊन बघा तुमचं फोटोग्राफ सिग्नेचर आलेलं आहे का. पॅन कार्ड तुम्ही ऍज अ डॉक्युमेंट म्हणून तिथे अपलोड केलेलं आहे किंवा आधार कार्ड जे काही आहे. प्रोसीड फॉर पेमेंट. मोस्टली आधार कार्ड. आर यू शुअर टू प्रोसीड टू पेमेंट. येस. ओके. सो तुम्हाला परत तुमचे थोडेफार डिटेल्स दिलेले आहेत. मी जसं PCB साठी फॉर्म भरलेलं आहे राईट. तुमचा सब्जेक्ट PCB PCM किंवा बोथ PCMB. सो तो व्यवस्थित चूज करायचा आहे. ओपन कॅटेगरी फिल केल्यामुळे माझी फी आली 1000 रुपीज अँड 1000 रुपीज मला पे करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला इथे एक चेकबॉक्स आहे त्याला टिक करायचं आहे. दॅट एन्शोर्स की तुम्ही वरती दिलेले डिटेल्स सर्व वाचलेले आहेत. आणि मग तुम्हाला इथून फी तुमची प्रोसेस करायची आहे. आय अग्री द टर्म्स अँड कंडिशन्स अँड देन प्रोसीड. कोणता मोड सिलेक्ट करायचा आहे. ऑनलाईन. ऑनलाईनमध्ये आता तर एकच मोड आहे रिझर्व पे. डिटेल्स आय अग्री अँड देन प्रोसीड. ओके करा. डू यू वॉन्ट टू प्रोसीड. येस. आणि जेव्हा असं काही लोडिंग वगैरे चालू असतं तेव्हा बॅक घेणं रिफ्रेश करणं ह्या सगळ्या प्रोसेस करायच्या नाहीये. त्याला त्याच्या फ्लोनी जाऊ दे. वेळ लागत असेल तर तो वेळ का लागतो कारण इंटरनेट कनेक्शन वीक असतं. कधी टेक्निकल इश्यू असतो. सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो. सो त्याला त्याच्या फ्लोनी जाऊ दे. त्याला त्याचा टाइम घेऊ दे. बी पेशंट इन दिस केसेस. अँड देन गुगल पे थ्रू तुम्ही ही पेमेंट करू शकता. सो सगळ्यात सिम्पल वे गुगल पेनी पेमेंट करण्याचा. सो अदर ऑप्शन्स पण आहेत. नेट बँकिंग आहे. तुम्ही कार्ड वापरू शकता. पण मोस्टली प्रेफर करा की गुगल पे. आता इथून पुढे तुम्ही प्रोसेस तुमची तुम्ही सुद्धा कंटिन्यू करू शकता. वन्स पेमेंट डन मेक शुअर की तिथे रिसीट येते. ती रिसीट तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे. आणि तुमचं ऍडमिट कार्ड कधी येणार त्या रिगार्डिंग डिटेल्स परत तुम्हाला याच चॅनलवरती भेटतील. ठीक आहे. चलो. आय होप तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहिलेला आहे. काही क्वेरीज असतील तर मला चॅट सेक्शन मध्ये सांगा. पेमेंट प्रोसेस व्यवस्थित केली की रिसीट एकदा डाउनलोड करायची आहे. ऍप्लिकेशन नंबर त्यामध्ये इम्पॉर्टंट असतो. ओके. चलो. सो फॉर्म फिलिंग प्रोसेस पासून जरासं लांब येऊन आता स्टडी बद्दल डिस्कस करू. स्टडी तुम्ही आता बोर्ड एक्झाम साठी करता आणि व्यवस्थित प्रिपेअर करा. न पॅनिक होता. तुम्ही वर्षभर अभ्यास केला असेल तर तुमचा रिझल्ट नक्कीच चांगला येणार आहे. तुम्ही दिवाळीनंतर जरी स्टार्ट केलं असेल तरी तुमचा रिझल्ट चांगला येणार आहे. कारण सफिशियंट टाइम आहे दिवाळीनंतर सुद्धा अभ्यास करण्याचं. पण जर तुम्ही आता एक आठवड्याभरापूर्वी अभ्यासाला स्टार्ट केलं असेल तर मात्र तुम्हाला हे थोडंसं जड जात असणार आहे. आणि गेलंच पाहिजे कारण ही कुठली आलतू फालतू एक्झाम नाहीये. 12वी बोर्ड्स आहे. त्याच्यावरती बेस CET डिपेंड असते. आणि तुम्हाला नीटचे पण जवळपास क्वेश्चन याच्यातून सॉल्व्ह होत असतात. जर हा तुम्ही पायाच व्यवस्थित नाही करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला त्याची ठेच ही लागणारच आहे. आता दुसरा मुद्दा की CET साठी प्रिपरेशन करण्यासाठी ऑन अन ऍव्हरेज आपल्याकडे 30 डेज आहेत. तुम्हाला फिजिक्स आणि मॅथ्सचं प्लॅनिंग तुमचं तुम्हाला करायचं आहे. पण केमिस्ट्रीचं प्लॅनिंग मात्र मी तुम्हाला देईन ह्या चॅनलवरून किंवा आपल्या MHT CET चिमूज केमिस्ट्री या चॅनलवरून. दोन्ही चॅनलला तुम्ही फॉलो करून ठेवा. सबस्क्राईब करून ठेवा. आणि काही दोन्हीपैकी एकाही चॅनलला जर तुम्ही फॉलो केलं तरी तुम्हाला सगळे अपडेट्स येत राहतील. जस्ट कीप स्टडिंग, कीप फॉलोइंग. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक यू सो मच.